या या लय दिवसातनं चक्कर मारली आमच्याकडं. अगो बाई, आणि हे उडवले कशानं हो? म्हणलं होतं मी त्या दिवशी तुम्हाला जाताना. हां, मी बघितली होती दिवशी दुपारी दारातनं. मला माझ्या घरापासून बाजू देऊन पुढच्याच्यात गेलाय ना. असंच आहे मग. तुम्हाला वाटलं तिकडं गेल्यावर काहीतरी नवीन चांगलं करल. असंच आहे. आणि आता बिघडवलं का पुन्हा मी दिसत्या तुम्हाला? अगं बाई, काही शेप नीट ठेवला नाही. सकाळी बिघडवून आलं का तुम्हाला मी दिसत्या पुन्हा? आता बघा बरं कसलं भारी दिसायला लागलं. आता कसा शेप आला, व्यवस्थित आलाय का नाही? मग मला त्या दिवशी तरी माझ्या मनात डाऊट आलाच. म्हणलं आता ही गेले तिकडं, पाक वाटुळं करून आले. कसलं दिसायला लागले, मी कसलं केलं होतं भारी. पहिल्यांदा पाक बिघडवले. या बाया तर एवढं पैसे घेते आणि कशाला असं बिघडवते त्या लोकांचं कुणास ठाऊक. तीच मी सांगते. चला दुसरी घ्या. आगा 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 आग दुसरीचा तर कळसच करून ठेवलाय. आता नीटनीटकच करून टाकते सगळं. आता बघा बरं, दोन्हीच्या दोन्ही कसल्या भारी. आपलं करणं म्हणजे एक नंबर असते. आता दिवसभर गिराईकवर गिराईक आहे, लाईन लागल्या मागं. आपण 2 पैसे कमी घेतोय पण लोकांचं नुकसान उडवा उडवी करत. काळं कशान पडला एवढं? अगो बाईचे हात हिन क्रीम आहे की माझ्याकडे एक क्रीम लय भारी आहे. दाखवते तुम्हाला. ही बघा, आवडली का बघा. ह्या क्रीमनं काळ्याचं पांढरं शिपत दिसचाल. घरात गेल्यावर पुन्हा नवरा ओळखायचा सुद्धा नाही. लावून तर बघा काय व पारा अवतार करून घेतलाय तिच्याकडे जाऊन. हाय का नाही ताई? बघा कशा दिसायला लागले ते. आणि ह्यांचं बघा मी केले. ह्यांना आयब्रोचा शेप बी बघा आणि कशा दिसते त्या पांढऱ्या शिपत बघा. मागच्या वारीला मी ती क्रीम दिली. यांना विचारा तर त्यांनी वापर. तुम्हाला सुद्धा घ्यायची असली तर एकदा वापरून बघा तुम्ही. पुन्हा माझ्याकडेच येणार तुम्ही. ह्या ताईंना माहित आहे. ह्या बघा आता कसल्या आल्या तवा काळ्या ढूस दिसत होते. मग तिनं क्रीम दिली होती. कुठली दिली ती कुणाष्टा? तोंडावर असल्या मोठ्या मोठ्या डाचा डाचा फोड्यान काळी ढूस. आता बघा कसली नुसती नक्षत्रावाने दिसत्या. हो, मी दिलेलीच क्रीम लावल्या. तशीच लावा सांगते मी दिलेली. पुढच्या बारीला तुम्ही आला तर मी तुम्हाला ओळखायची सुद्धा नाही. नाही खरंच आहे सांगत्या. तसंच करा. व्यवस्थित जरा काळजी घ्या आरोग्याची. चांगलं खात पीत जावा जरा. कसलं दिसताय बघा. आपल्याकडे कोणची पाहिजे ती क्रीम आहे. आणि लोकांचं कुणाचं काय ऐकायचं नाही. ही क्रीमच लावून बा. माझ्याकडचे प्रोडक्ट सगळे ब्रँडेड आहेत. आणि मग आपल्याकडे म्हणून तर लोक कुठनं त्या इष्ट्यासनी गर्दी येते. तरी पुरी आता दिवाळीच्या सणात तर काय सांगू तुम्हाला. आता तर नवऱ्या अगं विचारूच नका. मला बोलायला सुद्धा टाईम नसतो. आणि यायचं असलं तर काय मला फोन करून यायचं. झालंय आता पुढच्या बारीला या काय. आणि मी लावते सांगितलेली क्रीम लावा. पुन्हा म्हणते ताई बघा कसल्या पांढऱ्या शिपण म्हणून मी सांगते. काय सांगितलेलं हे करायचं. जावा मग या पुढच्या आणि फोन करून यायचं येताना. माझ्याकडे गर्दीला असते आणि मला गडबडीत फोन उचलाय सुद्धा ही नसते. हे निश्चय सकाळपासून 5 फोन झालेत. तेव्हा 6वा फोन उचलल्यावर मग त्यासनी या म्हणलं मी. जावा मग चालते. चला तुम्ही या. तुमची केस कट करायची ती बाई. आणि कुणीकडे असली कपट पाडून कुणी केली असला कट. बाया बिघडवून आल्या का माझ्याकडे येते त्या सरळ करायला. त्यासनी वाटतंय ती लई चांगली करल. बदलून बघावं. कायम हिथं यायचं. आणि बिघडलं तर पुढच्या बारीला मी घेणार नाही. त्या केसाचं पाक कसलं करून आले. गड्यावानी केस कट केली ती. मागणं वर नेले अर्धन खाली. नीट बसा. ह्या ताईला माहित आहे बघा. 3 वेळा दुसरीकडे जाऊन आले. आता पुन्हा माझ्याकडेच येत्या. अजिबात कुठं जात नाही. ताईनं काय बोंब लावू मग सगळ्याला. कपटीन दपटीन पाडून येताय इथं माझ्याजवळ बसताय.